मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। कांदिवली इथल्या बालभारती मगनलाल जे पंचोलिया कॉलेजला विद्यापीठाची नोटीस। गुजराती भाषेमध्ये नाव असल्यानं विद्यापीठाची नोटीस। ताडदेव नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उड्डाण पुलाचं लोकार्पण। या पुलावरून दोन्ही दिशेनं वाहतूक सुरू। देशातील इडापिडा टळण्यासाठी आणि काँग्रेसची सत्ता येण्यासाठी मानाची होळी साजरी केली जाणार। माजी मंत्री के.सी. पाडवी यांची माहिती। भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी नंदुरबारमध्ये आले होते तेव्हापासून मानाची होळी साजरी होतीये। एनसीईआरटी पुस्तकामध्ये न्यायपालिकेबाबत छापलेल्या गोष्टींवरून सुप्रीम कोर्टाकडून नाराजी। 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामधील धड्यावरून वाद। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडूनही तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त। मुंबई महापालिकेचे 10,900 कोटी राज्य सरकारकडे बाकी। राज्य सरकारच्या सुमारे 20 विभागांकडे 10,000हून अधिकची थकबाकी। राज्य सरकारची विधानसभेतील लेखी उत्तरामध्ये कबुली। मुंबई महानगरपालिका बहुउद्देशीय भूमिगत बोगद्यांचं जाळं विकसित होणार। वाहतूक कोंडी। पावसाळ्यामध्ये साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्प। बोगद्यामधील एका स्तराचा वापर वाहतुकीसाठी तर दुसऱ्या स्तराचा वापर उपयुक्तता सेवा मलनिस्सारण प्रणालीसाठी होणार। मुंबई महापालिका अर्थसंकल्पामध्ये बेस्ट उपक्रमासाठी केवळ 1,000 कोटींची तरतूद। एकीकडे वर्सोवा दहिसर कोस्टल रोडला 4,000 कोटी रुपयांचा निधी। दुसरीकडे मात्र दररोज तब्बल 33 लाख मुंबईकरच्या बेस्टनं प्रवास करतात। त्या बेस्टसाठी केवळ 1,000 कोटी रुपयांची तरतूद। पुण्यामध्ये आता ई चलानचा दंड न भरल्यास कारवाई होणार। पुणे वाहतूक शाखेच्या पोलिसांचा इशारा। ऑनलाईन चलान असूनही दंड न भरणाऱ्यांवर कारवाई होणार। येरवाडा कारागृहामध्ये मोबाईल वापरावर बंदी असतानाही 5 मोबाईल सापडले। तपासणी मोहिमेतून 5 मोबाईल आणि पॉवर बँक आणि चार्जिंग जप्त।